दोन प्रोग्रामचं आयोजन केलेलं होतं. एक होतं वक्तृत्व स्पर्धा आणि दुसरी होती 18 तास अभ्यास अभियान. 18 तास वक्तृत्व स्पर्धा तर झाली. आता किती लोकांनी त्या स्पर्धेत भाग घेतला तर मी प्रत्यक्षदर्शी नव्हती, पण जे काही बोलले असतील, काही विषय दिलेले होते त्या विषयावर बोलायला लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 तास जो अभ्यास करण्याचा उपक्रम राबवला गेला, जो अभियान राबवला गेला, ते आपल्यासाठी एक प्रयोग होता ना. सगळ्यांसाठी प्रयोग. हो. घरी किती तास बसता तुम्ही? मोठ्या मुश्किल ऍक्च्युली अभ्यास करणे म्हणजे नेमकं विषय अभ्यासत असताना आपण त्याच्यामध्ये जेव्हा बुडून जातो, जेव्हा आपण त्या विषयाशी लिंकअप होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या विषयांचा अभ्यास करतो. आता अनेक पीएचडी करून राहिलेले आहेत. आता किती लोक आहेत माहिती नाही, पण सर आहे ते पीएचडी करत आहे. पीएचडी मी पण केलेली आहे आणि हे 18 तास मी खरोखर अनुभवले. पीएचडी करताना शेवटचे जे दिवस असतात ते दिवस रात्र एकत्र करून ते सगळं करावं लागते. मॅडम पण करत आहेत, मी विसरली. खरंच 18 तास आपण एखाद्या विषयाचा अभ्यास सलग करू शकतो का? तर जोपर्यंत आपण त्या विषयाशी लिंकअप होत नाही, जोपर्यंत त्या विषयामध्ये बुडून जात नाही, आणि जे आपण समाधी म्हणतो, ती समाधी त्या विषयाशी, त्या अभ्यासाशी जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत हा 18 तास सलग अभ्यास करणं ही सोपी गोष्ट नाही. कोणीतरी बंद करून टाका तो मोबाईल, कोणाचाही असेल तर बघा. सगळ्यांनी अनुभव घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण एका कम्फर्ट झोन मध्ये नव्हतो. अभ्यास करताना आपल्याला जो कम्फर्ट झोन लागतो, तो कम्फर्ट झोन आपल्या घरी जसं आपल्याला मिळतो तसा न मिळाल्यामुळे अनेकदा उठावं लागतं. पण मात्र अभ्यासामध्ये गुंग होते. बघत होतो आपण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एज. तो एज फॅक्टर असा आहे की आपले पाय दुखतात आणि आपल्याला थोडंसं पाय मोकळे करायसाठी तरी उठावं लागतं. अभ्यासात लिंक लागत नाही म्हणून नाही, पण आपले पाय दुखतात आणि ते मोकळे करायला जावं लागते म्हणून आपल्याला उठावं लागते. पण एक गोष्ट मात्र की या अभियानामध्ये आपण फेल राहिलेलो आहोत. आहे ना, बसू शकलो का चालत आपण? नाही ना, उठावं लागलं. 3 लोक आहेत, कोफरे सर, शेवडे सर, मनपे सर आणि कांबळे सर, 4 लोक. या 4 लोकांना अभ्यास करत राहिले आणि बाकी आपण सगळे थोडंसं उद्बस करत आपण केलं. यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात केलं आपण. तर हा अभियान जेवढं काही आपण दिलं, जेवढे आपण उरलेले आहोत, कारण सकाळी खूप सारे लोक होते, आता आपण एवढेच लोक उरलेले आहोत, पण तरी सुद्धा हा अभियान यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल. काय हे सगळं करताना थोडंसं आणखी लोकांना सांगितलं असतं, त्यांच्यापर्यंत गेल्या असत्या, ते मेंटली तयार झाले असते, तर कदाचित रात्री पण हा हॉल गच्च भरलेला राहिला असता. कारण आपल्या लोकांमध्ये एवढी जागृती आलेली आहे की आपण एक दिवस हा प्रयोग करून पाहायचा. आता हे नाही राहिलं कोण झोपमोड करेल, हे नाही राहिलं. आपले लोक आता त्यासाठी कसा हे घ्यायचा
आणि थोडेसे एफर्ट्स घ्यायचे प्रयत्न करतात. तर चला आपण आपल्यासाठी प्लॅन करूया. वा वा, क्या बात आहे. जेव्हा कळलं की 18 तासाचा तुम्ही तुमचा परिचय द्यायचा ना, आधी परिचय द्या आणि मग परिचय देऊ. हो सांगा ना. मी प्राध्यापक प्रीती वानखेडे, आंबेडकर रोड डिपार्टमेंटला शिकवते मागच्या 4-5 वर्षापासून. जेव्हा आम्हाला कळलं HODनी सांगितलं की आपल्याला 18 तास अभ्यास अभियान चालवायचं आहे, तर एक्साइटमेंट पण होती आणि जमेल की नाही हा पण एक विषय होता. विद्यार्थी येतील की नाही, कारण हे पहिल्यांदाच होतंय आपल्या विभागामध्ये, परंतु उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी आपला हॉल पूर्ण गच्च भरलेला होता आणि जागा मिळेल की नाही म्हणजे घरचे कामं सगळं आटपून आपल्याला संध्याकाळी यायचं होतं इथे आणि रात्र काढायची होती इथे अभ्यासाला. मुली राहतील की नाही ही पण संख्या होती. मग आम्ही थोडंसं सामोपचाराने घेतलं आणि डांगे मॅडमनी सांगितलं की आपल्याला जायचं आहे, तर मग आम्ही आलो. अनुभव खूप छान होता. फुसे सर सकाळी 7 वाजतापासून आलेले आहेत, तर आज सकाळी जातील ते काल सकाळपासून. हो, तर काही लोकांचं खरंच कौतुक करावं मनापासून. शेवडे सर तर नेहमीच ऍक्टिव्ह मेंबर असतात. छान वाटलं, सगळ्यांची परत एकदा नवीन भेट झाली. हे सर मला खूप छान वाटलं, ते असं बांधून आणि मी खाली वाकून बघितलं त्यांना, हे झोपले आहेत की अभ्यास करत होते, अभ्यासच करत होते. तर छान. मॅडम बोलायचं. मॅडम माझा 3 विषयाचा अभ्यास झाला. माझा 3 विषयाचा अभ्यास झाला. हो, पण तिथून सांगा जर कोणीतरी पुढे. बोला बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. असं शूटिंग कराल मी थोडंसं जाईल कॉलेजमध्ये येऊन ते सुरू ठेवायचं. अभ्यास करणे. तो कार्यक्रम या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केलेले आहेत. जे उठले त्यांचे काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत, कोणाला AC सूट नाही झाली, त्याचे परिणाम झाले म्हणून उठण्यात आले. मी AC बंद करा आधीच म्हटलं होतं. ठीक आहे, तरी पण प्राध्यापकांनी पण आम्हाला साथ दिला, आम्ही पण त्यांना दिला. दोघं पण एकमेकावर अवलंबून आहे आणि हा कार्यक्रम पार पडला आणि चांगल्या तऱ्हेने आणि पुढे पण जीवनात असाच घेण्यात यावा आणि असाच प्रतिसाद मिळत राहील. याच्यापेक्षा जास्त प्रगती दिसेल हीच अपेक्षा व्यक्त करून थँक्यू. संपूर्ण विश्वाला करुणा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे महापुरुष आठवणीचे राग भगवान गौतम बुद्ध, आपले सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार कायदे पंडित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन. 134व्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्ताने भारतामध्ये अनेक कार्यक्रम चालू आहेत. त्यामध्येच आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या माध्यमातून पहिल्यांदाच मला वाटते हा 18 तास वाचनाचा उपक्रम घेतलेला आहे. मी तेव्हापासून मला काही माहिती नाही आणि तसे संघटनेने घेतलं आहे, बऱ्याचशा संघटनेने घेतले आहे. आज देखील भारतीय बौद्ध महासभा परीक्षा आज दिवसभर घेणार आहे. त्यांचे काल घेतूनच केलं, त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात होऊन राहिलेलं आहे. धर्मज्ञान परीक्षा पेपर वगैरे. तर म्हणजे असे उपक्रम हे जे चालतात, मला असं ही बाबासाहेबांचीच प्रेरणा आहे आणि ही संकल्पना याच्यातूनच निघाली असावी. तो बाबासाहेब जेव्हा करत होते तर त्याचा अनुभव तुम्ही पण घ्या, काय करू शकतो, काय होऊ शकतो. असे ना, आपलं वय जरी झालं असेल तरी काही हरकत नाही, वयाचा काही इथे संबंध नाही, पण थोडा बहुत येतोच. कशा वेदना होतात, काय होतं, आता याच्यावर आपण कल्पना करू शकतो बाबासाहेबाला किती वेदना होत असतील. अगदी 62व्या वर्षी बाबासाहेबांचे टोंगडे गेले, घुटणे गेले, त्यांना BP आणि शुगर याचा त्रास झाला. त्याचं कारण जे होतं
दोन्ही हाताने लिहिणं, बसणं, कंटिन्यू मनन करणं, त्यामुळे बाबासाहेब आपल्यातून लवकर ते लिहून घेण्याचं कारणच असं आहे. आणि म्हणून आज उपक्रम विद्यापीठाने आपल्यासमोर आणला होता. मी सकाळी जेव्हा मला माहीत होतं की कार्यक्रम आहे, पण विचार नव्हता माझा, परंतु नंतर मला असं वाटलं की आपण का करू शकत नाही, बघूनच घ्यावं. मी जसा पेशंटच आहे, अजूनही मला काही एवढं हे नाही, तरी पण मी स्वतः प्रयत्न केला. मी प्रयत्नासाठी केला की मी सांगू शकतो स्वामीनारायण दुसऱ्याला की आमच्या विद्यापीठात एम.ए.ला असताना मी 18 तासाचा अभ्यास केलेला आहे. आजच जाऊन सांगू शकतो लोकांना. त्याच्यापासून ते काय होईल की याच्यापासून लोकांना खरोखर का असं झालं का प्रेरणा मिळेल, माहीत नाही. तर फार छान उपक्रम घेतला, त्याचा फायदा आम्ही आज उचललेला आहे. त्यामध्ये आज आमच्या मागे 2 लेक्चरर नसते तर बहुतेक आम्ही त्याकरता आमच्या थोडा अपूर्ण ठेवण्याकरता मला वाटलं कोण राहील, काय होईल, मला वाटतं 100 सर वगैरे राहतील. पण नंतर मग आपल्या मॅडम आल्यात आणि खरोखर त्यांनी इथे आता एक खेळमेळीच्या वातावरणात रात्र गेली. चहा मिळत गेला बच्च्यावर, सरबत मिळत गेली, पाणी मिळत गेलं, जेवण दिलं कालपासून. म्हणजे सगळ्या परिणाम आम्हाला कुठल्याही प्रकारचा, मी बोललो पण सकाळी तर दिवसभरी म्हणजे चांगली व्यवस्था केली. आणि आता पण व्यवस्थेला विद्यापीठाने म्हणा की आमच्या लेक्चर लोकांनी आमच्यासाठी काही कमी केलं नाही, काही कंप्लेंट नाही. थोडीबहुत पाण्यासाठी पूर्व झाली होती पण तेही आम्ही पूर्ण केली. तर अशा पद्धतीचा हा विद्यापीठामध्ये आम्हाला ध्यान संपादन करण्याचा जे काय आम्ही आता रेडी केलं असेल ते केलं. त्याचं आता वाचन त्याच्यावर म्हणून करून घेण्यात परीक्षेची वेळ नाही, आपलाही वेळ झालेला आहे. जर वेळ असता आपल्याकडे तर खरोखर 2 शब्द आणखी बोललो असतो, आम्ही हे वाचलं, हे दिलं, ते केलं, जसं वाचलं असतं रिडिंग झालेलं आहे. तर जे देखील बाबासाहेबाचा खंड तो यामधील जे डिबेट आहे ते वाचण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या खंडातून रिडिंग करणे म्हणजे साधी गोष्ट नाही, कारण की ती भाषा जितकी आपल्याकरता विदर्भीयकरता ती भाषा एवढी भाषा आहे, म्हणजे मराठी भाषा जरा समजणं फार कठीण होते, एक वेळेस ते जमत नाही आपल्याला. तर तरी असो, कधीच न बोलता मी एवढं म्हणेल की मला आपल्या विचारधारा विभागाला खूप खूप धन्यवाद देऊशे वाटते की त्यांनी यामध्ये आम्हाला एक संधी दिली. महत्त्वाचं म्हणजे आमची HODनी याच्याकरता प्रयत्न केले. ते 3 दिवसापूर्वी बोलले होते, 3-4 दिवसावरती मी काही कामासाठी गेलो होतो त्यांच्याकडे. तर ते म्हणाले की आपण अशा प्रगतीचा जर आपल्याला जर परमिशन मिळाली, कारण की याच्याकरता खर्च वगैरे लागतो, तो खर्च वगैरे विद्यापीठाने उचललेला आहे. आणि त्याकरता प्रामाणिकपणे आपले HOD साहेबांचे धन्यवाद मानावे लागेल. रघुनाथ सुर्जेकर सरांचे, शंभरकर सरांचे, प्रीती मॅडमचे आणि डांगे मॅडमचे. डांगे मॅडम प्रीती मॅडम नसते आहे आज रात्रभर आमच्यासोबत, बरोबर आमची काही म्हणजे बरोबर आम्ही काही त्याचा प्रयत्न केला नसताना आम्ही काही रेडी केलं नसतं. असो सर्वांना. आणि आमचे मित्रसुद्धा आपण सर्वच या ठिकाणी मित्रमंडळी सगळी राहिली जी आपण बसलेलो आहोत. आणि सगळं आता आपण म्हणजे काय विद्यार्थीच आहोत, विद्यार्थी घेऊन बसलो या ठिकाणी आणि तो उपक्रम पार पाडला. परत एकदा मी विचारधारा विभागाला पुन्हा धन्यवाद देतो. या ठिकाणी टाकतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम आणि गुड मॉर्निंग. महाकारुणिक भगवान तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करते. आज आपण इथे 134व्या जयंतीनिमित्त जी वक्तृत्व स्पर्धा काल आयोजित केली होती, तर ती तर आपल्याला माहितीच आहे. मात्र 18 तास अभियान हे आपल्यासाठी सर्वांसाठी नवीन असावे असं मला वाटते. आणि माझा पण हा पहिलाच वेळ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे, तर ते कसे अभ्यास करायचे याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला पाहिजे. ह्या निमित्ताने मी घरचं सर्व कामं वगैरे आटोपून कालचं काहीही चिंता न ठेवता 2 वेळचा स्वयंपाक वगैरे करून मी काल आलेली आहे. निश्चितपणे मी इथे अनुभव घेतला आणि छान वाटलं. ॲक्च्युली सरांनी पण संधी उपलब्ध करून दिली.
त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि आमच्या मॅडम पण आमच्या सहकार्यामध्ये होत्या, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे कालचा दिवस पूर्ण कसा गेला आणि रात्र कशी गेली तेही कळलं. आणि आता आमच्या पतीचा वेळ आहे. धन्यवाद मॅडम. तर खरं म्हणजे परवाच्या दिवशी 18 तास अभ्यास किंवा वाचन आहे हे कळलं होतं, परंतु जेव्हा अशी चर्चा केली तर तेव्हा असं लक्षात आलं की असे स्लॉट पाडतील वा ग्रुप 6-7 आणि 6-6 तास अभ्यास करायला लावतील, एक ग्रुप दुसरा बसेल. ही माझी कल्पना, मी अनेकांना तसंच सांगितलं. आणि मी ठरवलं होतं की मी रात्रीला 12 वाजता येईल आणि 12 ते 6 म्हणजे सकाळी निघून जाईल. परंतु इथं सकाळी आल्यानंतर असं वाटलं की अरे दिवसाच आहे वाटते, तर मग दिवसाचे 6 आपण 12 ते 6 थांबू. परंतु बसता बसता खुसे साहेबांनी म्हटलं कांबळे सर तुम्ही थांबणार आहे का? तर आता म्हटलं बा हे जर थांबायला तयार आहे तर मी थांबतो. तर हो म्हटलं. मला वाटलं 10 वाजेपर्यंत थांबू, पण झालं 12 वाजले. मग म्हटलं आता 6 तास थांबायला काय हरकत आहे, 12 तास झालं. तर अशा पद्धतीनं वास्तविक पाहतात तशी तब्येत बरोबर नव्हती, परंतु चला म्हटलं संकल्प केला, नाही बा आपण ते पुस्तक आणलं. मी इथूनच घेतलं लायब्ररीतून. 1 महिना माझ्याजवळ आहे, एकही पान वाचलं. परंतु इथे आल्यानंतर वाटलं की आपल्या 18 तासामध्ये आपण वाचलंच पाहिजे. तर म्हणून ते विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास आहे तो नगराळे लिहिलेलं आणि अतिशय सुंदर पुस्तक वाटलं ते. त्याच्यामध्ये म्हणजेच जे आपल्या विदर्भातील मालगुजार किंवा श्रीमंत लोक होते, त्या श्रीमंत लोकांनी आपल्या अस्पृश्यांची सामाजिक आर्थिक जी काही स्थिती आहे त्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी किंवा शैक्षणिक सुधारणा होण्यासाठी त्यांनी जे काही उपक्रम राबवले ते स्वतःहून, त्यांना काही कोणी सांगितलं नाही. ती आंबेडकर पूर्व काळ. तर ते मला अतिशय महत्वाचं वाटलं आणि ती प्रेरणादायी आहे. विशेषतः अनेक ज्यांच्याकडे आहे पैसे ते राबवू इच्छितात, तर ते मधून ते प्रेरणादायी अशा प्रकारचं पुस्तक आहे. तर या निमित्तानं ते पुस्तक वाचून झालं, नाही तर 1 महिन्यापासून हातही नव्हता लावला त्या पुस्तकाला. आणि मी खरंच आपले विभाग प्रमुख सर फुलझेले सर यांचं मी प्रामुख्यानं आभार मानतो की त्यांनी इतका चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि सर्व सुविधा त्यांनी केली. कारण परवाच्या दिवशीच ते म्हणत होते की हे सगळं जेवण मी ठेवावं लागेल. आता मला वाटलं 6-7 तास जर असेल तर कशाला पाहिजे जेवण, परंतु 6 तासासाठीच आलो होतो मी, पण मी 18 तास पूर्ण केलेले आहे. तर त्याबद्दल सर्वांचं आणि खास करून खुसे साहेबांनी मला हे केलं प्रेरित, तुम्ही थांबता काय, असं म्हटलं नसतं तर मी 6 तासातच निघून गेलो असतो. आणि फार बरं वाटलं. आणि आपण वाचू शकतो, रीडिंग करू शकतो, म्हणजे हा एक विश्वास निर्माण झाला. आणि त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मी निरंजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व 18 तास अभियान विचारधारा विभागाने राबवलेला आहे. ही खूप अत्यंत महत्त्वाची आणि खूप खूप मोठी कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आपण जास्तीत जास्त 3 घंटे अभ्यास करतो, परंतु आपल्याला ध्येय होतं. बाबासाहेब दररोज 18 तास अभ्यास करत होते. तर आपण एक दिवस बाबासाहेबांसाठी किंवा आपल्याला विश्वास यासाठी अभ्यासाची जाणीव निर्माण व्हासाठी आपण सहभागी व्हावं. म्हणून मी या 18 तास
अभ्यासमध्ये विचार बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये मी सहभागी झालो. मला एवढी चेतना आली का नाही बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते तर आपण 12 तास नक्कीच अभ्यास करू शकतो. एवढी मला अनुभूती आली आणि 12 तासामध्ये आपण बरंच काय वाचू शकतो. आणि हा उपक्रम खूप चांगला घेतलेला आहे आपल्या विद्यापीठामार्फत. आंबेडकर ठाट डॉक्टर भोजले सरांनी आणि तिथे युनिव्हर्सिटीचे फार योगदान आहे. तर मी त्यांचे आभारी आहोत आणि मी माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. जय भीम, जय भारत, नमो. सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी सिद्धार्थ कोकरे. 17-19 मध्ये आंबेडकर थॉट्स केलं आणि काय शोधून राहिले तुम्ही? आजचा जो उपक्रम होता आजचा म्हणजे कालपासूनच 18 तासाचा म्हणजे विचार करण्याही म्हणजे खूप कठीण होता की 18 तास आपण बसू शकतो का. आणि जेव्हा आपण बसलो आणि अभ्यास करायला लागलो आपण तर म्हणजे खूपच बरं वाटलं होतं. अशी प्रेरणा मिळाली ती. आणि आमच्या ढांगे मॅडम शेवटपर्यंत राहिला त्याच्यामुळेही एक हिंमत मिळाली आणि करू शकलो. त्याबद्दल धन्यवाद. आणि असाच उपक्रम नेहमी करावा अशी इच्छा आहे. नाहीतर घरी एवढ्या पुस्तकं राहूनही आपण अभ्यास नाही करत. पण इथं आल्यानंतर म्हणजे 3-4 पुस्तकं रेफर करून वाचून झाल्या. त्याबद्दल सरांची खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी सगळ्यांना ठीक आहे. अगदी 3 दिवसाचा आधी कार्यक्रम आपण केला. मला वाटत नव्हतं हा कार्यक्रम यशस्वीपणे आपण राबवू शकतो. पहिल्यांदा हे झालं. बाकी आपण व्याख्यानं आणि इतर काम म्हणजे आपलं जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटमध्ये मला आज खरंच जाणवलं की खरे तरुण या विभागात आहे. मी असा विचार केला होता की काही यंग मुलांना आपण बोलवायचं आणि ते बसतील 18 तास. तसा प्रयत्न पण केला. पण तो मी आता पाहत आहे म्हणजे माझी इच्छा पण होती की मी अभ्यास कक्षात नाही इकडे तिकडे बसून मी होतो 12:30 पर्यंत मी इथे होतो. पण आज मला अजून एक कार्यक्रम आहे 14 एप्रिलचा आपल्याला पुन्हा नियोजन करायचं आहे. आणि 15 तारखेला माझी एक महत्त्वाची VC मॅडमसोबत मिटिंग आहे. त्याची तयारी करायची होती सगळं. त्याच्यामुळे मला 4-5 तास आराम करणं आवश्यक होतं. नाहीतर मला काल कॉन्फिडन्स आला होता. मी इथून जेव्हा 5 वाजता जेव्हा निघालो तर मी आरामात बसू शकतो म्हटलं. तर नेमकं झालं काय की आपल्या सुखदेवीनी लॉक लावून त्याच्यात सगळ्या बॉटल्स होत्या. जवळपास 3-4 कॅरेट बॉटल्स ठेवलेल्या आहेत. त्याने जर काढून ठेवले असतं तर कदाचित मी गेलो नसतो. मग माझ्या मित्राला फोन केला आणि पाणी घेऊन ये आवश्यक काय म्हटलं. मग त्यांनी पाणी आणून दिलं. तेवढी व्यवस्था केली. मग त्यावेळेस माझं चलबिचल झालं आणि मग मी निघून गेलो. अतिशय महत्वाचं म्हणजे की मला अभिमान आहे की 60 वर्ष पार केलेल्या लोकांनी 18 तास सलग बसून या उपक्रमाची सांगता मला वाटत नव्हतं की मला असं वाटत होतं की कदाचित 12:30-1 वाजता आपण हा बंद होईल आणि आपण मला सांगून हे करू. पण जो स्पिरिट दिसला मला जाताना मला वाटलं 100% 6 वाजतापर्यंत येईल. मी अलार्म लावला होता पण अलार्म काही कामात नाही आला.
माहित नाही कोणता तो PM चा लागला का AM चा लागला वाजलाच नाही. तो एकदम मला जाग आला तर तसंच मी म्हटलं नाही मी जाऊन येतो पाहून तसंच, कारण की मला खरं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला. नाहीतर 15-20 मिनिटं मी तुमच्यासोबत येऊन मला काय हे करत होतं, पण मला तो तुमचा जो तुम्ही अभिमानाने 18 तास बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे मला अजूनही समाधान दिसत आहे ते समाधान बघायचं होतं. त्यासाठीच मी इथं आलो आणि मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की माझ्या विभागातर्फे मी खूप खूप तुमचे आभारी आहे. विद्यापीठाने आपल्याला याच्यासाठी अनुदान दिलं, विद्यापीठाचं आपण आभारी आहे. आणि हा उपक्रम तुमच्या सहकार्यामुळे आपण यशस्वीपणे राबवू शकतो. आता तर मी म्हणू शकतो आपण हे यशस्वीपणे राबवलं. बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे मला नाही वाटत की ही जी इतर जे आपल्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी राबवलेली आहे, पण शैक्षणिक जे संस्था विद्यापीठामार्फत चालवणाऱ्या किंवा इतर कॉलेजेस आहेत त्यांनी अशा प्रकारची अभ्यास अभियान 18 तासाचं राबवले तर माझा दृष्टिक्षेपात नाही. इतर आपल्या ज्या सामाजिक संघटना त्यांनी नक्की केलेलं आहे, 24 तासाचं पण केलेलं आहे. पण अतिशय मला आनंद झाला आणि तुमच्या सगळ्या तरुणांचा मला सहवास लाभत आहे, म्हणून कदाचित मी स्वतःला तरुण अजून काही वर्ष तरी मी मानू शकेल. कारण की मला तुम्ही माझे आयडॉल झालेले आहेत खऱ्या अर्थानं, की तुम्ही 60 पार केल्यानंतरही सरांसोबत माझं काल बोलणं झालं. त्यांना बसण्याचा त्रास होतो, सगळं काही होतो, पण त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही हे अभियान पूर्ण केलं म्हणजे साधी गोष्ट नाही. 18 तास बसणं आणि सगळे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात, तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि हे अभियान इथे संपलं आहे ना, असं मी जाहीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या आदेशाप्रमाणे डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागामध्ये सलग 18 तास अभ्यास हे अभियान राबविण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी काल दुपारी 12 वाजेपासून मी अभ्यास केला. तर ह्या अभ्यास करण्यामागे विभागाचा आणि तुमचा हाच उदात्त हेतू होता. कदाचित आपलं हे अभ्यास करणं, तुमचं हे अभ्यास करणं, बाबासाहेब ज्या प्रकारे 18 तास अभ्यास करत होते त्याच्यापेक्षा कुठेतरी कमी जास्त असेल, परंतु बाबासाहेबांच्या प्रती ही कृतज्ञतेची भावना म्हणून किंवा त्यांच्या 18 तासाच्या अभ्यासामधून आपल्याला जे काही प्राप्त झालं तर त्याची उतराई म्हणून किंवा काही म्हणून म्हणा, किंवा बाबासाहेबांच्या प्रती ती एक विनम्र आदरांजली म्हणून तुम्ही बसले ही अत्यंत तुमच्यासाठी, विभागासाठी आणि समाजासाठी ही अभिनंदनाची बाब आहे. कारण आपण ह्या विभागामध्ये पहिल्यांदा हा 18 तास सलग 18 तास अभ्यासाचा कार्यक्रम आपण राबवला गेला. तर ह्या विभागाच्या शिरेपेचात हा एक मानाचा तुरा पुन्हा ऍड झाला. कारण अनेक कारणांनी हा विभाग
विद्यापीठामध्ये समाजामध्ये नावलौकिकास प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये ही भर पडेल. कांबळे साहेब आहेत, फुसे साहेब आहेत, विशेषतः फुसे साहेबांना तो हाताचा त्रास आहे. आणि आपण सर्व लोक, मॅडम काल आल्या, रात्री आल्या, रात्रभर थांबल्या, प्रीती मॅडम आल्या, आपल्या नरवणे मॅडम काल 12 वाजेपासूनच आहे. 7 वाजता अभियान 12 सुरू झालं. बाकी आपली ती ऍक्टिव्हिटी होती मला. तर तुम्ही ज्या जिद्दीनं आणि बाबासाहेबांच्या प्रति समर्पणाच्या भावनेने, याच्यामध्ये भावना आहे, समर्पणाची भावना, दुसरं काहीच नाही, तुम्ही ह्या अभियानाला यशस्वी करण्यासाठी विभागाची मदत केली, विभागाला सहकार्य केलं, त्याबद्दल विभागाच्या तर्फे, विभाग प्रमुखांच्या तर्फे आपलं सर्वांचं अभिनंदनच आहे. आपले विभाग प्रमुख डॉक्टर रमेश फुलगेरे सर यांनी अगदी वेळेवर हे सर्व शासकीय प्रशासनाची प्रक्रिया झाल्यानंतर ते ताबडतोब गेले डीसीकडे, त्यांची परवानगी घेतली, त्याच्यासाठी काही वित्ताची व्यवस्था ती होईल तेव्हा होईल ती प्रशासनाच्या माध्यमातून. पण बाकी सर्व भारतांनी स्वतःवर घेऊन हे सर्व तसं केलं नसतं तर काही खूप मोठं म्हणजे फरक नसता पडला प्रशासनामध्ये. परंतु त्यांनी ते मन लावून विशेषतः ताबडतोब विद्यार्थी जेवढे येतील तेवढे येतील पण आपण ते करूया ह्या जिद्दीने आणि ह्या समर्पणाच्या भावनेने त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला आणि ते घडवून आणलं. त्यामुळे सरांचंही अभिनंदन आहे, सरांचंही आभार आहे. आपले कर्मचारी काल थांबले, शुभम रात्रभर होता बहुतेक, तो गेला असेल तरी ठीक असेल, म्हणजे कर्मचारी आडीपाडीने थांबले आणि याच्यामध्ये त्यांनी सहकार्य दिला. त्यामुळे त्या सर्वांचं अभिनंदन आहे, सर्वांचा आभार आहे. आणि यापुढे आता हा तर 18 तासाचा एक सांकेतिक कार्यक्रम होता, परंतु ह्यापुढेही आपण आपल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रति समर्पण म्हणून, हा अभ्यासच आहे, परंतु समर्पण म्हणून मग अभ्यास असेल, चळवळ असेल, आपलं सामाजिक उत्तरदायित्व असेल, जे काही असेल, ज्या ज्या वेळेस असे काही प्रसंग आपल्या समोर येतील तर तुम्ही कालपासून ह्या अभियानामध्ये ज्या प्रकारे आपलं सहकार्य दिलं, ज्या समर्पणाने सहकार्य दिलं आणि ती उदात्त भावना त्याच्या मागे आहे, बाबासाहेबांच्या प्रतीची ती जी भावना आहे ती त्याच्या मागे आहे. नंतर आपण घरी किती बसू 18 तास नाही बसू शकत. तर ही जी भावना आहे, हीच भावना समर्पणाची आपल्या आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये आणि सामाजिक लढ्यांमध्ये, सामाजिक आंदोलनांमध्ये ज्या ज्या वेळेस असे प्रसंग येतील की आपलं ह्या प्रकारचं समर्पण, समर्थन, सहयोग त्याची आवश्यकता पडेल, त्या त्या वेळेस आपण सर्व, इथं अभ्यासाच्या कार्यक्रमामध्येच नाही तर अशा सर्व प्रकारच्या प्रसंगी आपण ह्याच समर्पणाच्या भावनेनं, ह्याच उदात्त भावनेनं बाबासाहेबांच्या प्रतीच्या किंवा दुसरं आपण कधीतरी ह्या विभागाचे विद्यार्थी होतो, कारण आपल्याला इथं बसून नाही जाणवत ना, बाहेर गेल्यावर आपण कार्यक्रमासाठी जातो, कधी कुठे बाहेर जातो, कोणत्या प्रसंगी जातो बाहेर, त्यावेळेस त्या लोकांच्या मनामध्ये ह्या विभागाच्या बद्दलच्या ज्या आदराच्या सन्मानाच्या भावना आहे की ह्या विभागामार्फत काहीतरी चांगलं होते असं त्यांना वाटते. प्रत्यक्ष त्यांना बघितलेले नसते, त्यांना वाटते तसं की काहीतरी चांगलं होऊन जाईल. तर ह्या विभागाचे विद्यार्थी म्हणून तरी कमीत कमी आपण त्या त्या प्रसंगी आपलं तेवढं पार्टिसिपेशन देऊ, असंच आपण आपल्या मनामध्ये
ती जिद्द बाळगूया की ज्या ज्या प्रसंगी येईल त्या प्रसंगी आम्ही हे करू. जर आपण 18 तास बसू शकतो तर इतरही वेळेस आपण 1 तास 2 तास अर्धा तास 4 तास कोणत्याही कामामध्ये आपण, ते मग आंदोलनाचं असो की आणखी कोणतं असो, वैचारिक असो, जे काही असेल त्याच्यामध्ये आपण सहभाग देऊ शकतो. एवढं मनोबल तुम्हा लोकांचं सर्वांचं उंचावलेलं आहे निश्चितच आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम द एज, अपार्ट फ्रॉम द एनी डिसॅबिलिटी, कुणाला काही त्रास असेल, जे काही असेल, पण याच्या व्यतिरिक्त आपण हे करू शकतो. एवढा दृढ विश्वास तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या विभागाच्या मनामध्ये निर्माण झाला, विद्यापीठाच्या मनामध्ये निर्माण झाला, हे निश्चितच आहे. म्हणजे कालपर्यंत विद्यापीठाचे अधिकारी सांगत होते की आमच्या विद्यापीठामध्ये हा एक शिस्त असलेला विभाग आहे. आता हे म्हणू शकतील की ह्या विभागामध्ये 18 तास सलग अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, हे ते म्हणू शकतील. तर ह्या सर्व अभियानासाठी आपण सर्वांनी विभागाचा, विभाग प्रमुखाचा, विद्यापीठाचा, समाजाचा हा जो एक उपकाराचा तर नाही म्हणता येत, पण परतफेडीचा, त्या भावनेमधून तुम्ही जे सहकार्य केलं, तुमचं सर्वांचं आभार आहे. विभागाचं, विभाग प्रमुखाचं, आपल्या कर्मचाऱ्यांचं, विभागातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी, जे आपले नवीन इंचार्ज VC आहेत त्या मॅडम, त्यांनी ह्या सर्व गोष्टी मान्य केल्या, त्यांचं सुद्धा, ह्या सर्वांचं मी आभार मानतो. तुमच्या सकट सर्वांचा आभार मानतो. आणि हे अभियान इथे संपलं, 18 तासाचं सांकेतिक अभियान इथे संपलं असं जाहीर करतो विभाग प्रमुखांच्या वतीने. आणि उद्या आपला 14 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे विभागामध्ये, ह्या विभागामध्ये सर्वांनी कार्यक्रमाच्या वेळेवर, कारण त्या दिवशी सरांनी सूचना दिलीच होती, सर्व तुम्ही आवर्जून हजर राहाल एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय